अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप एमआयएमची युती, समिती सभापती पदासाठी भाजप एमआयएमची एकमेकांना साथ। एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद, तर हा मतदारांचा अपमान, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करून टाकू या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। किरीट सोमय्या आणि निरंजन डावखरेंनी मुंब्रा पोलिसांची घेतली भेट। 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर। कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्ग तर ठाण्यात एससी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर। जालना आणि लातूरमध्ये एससी महिला आरक्षण। मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव। एसटी प्रवर्गाचं आरक्षण न निघाल्यानं महायुतीला दिलासा। महापौरपदासाठी तेजस्वी घोसाळकर, रितू तावडे, राजश्री शिरवाडकरांचं नाव चर्चेत। मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। मुंबईचं महापौरपद ओबीसी मध्ये का राखीव नाही? महापौर आरक्षण रोटेशननुसार का नाही घेतलं? किशोरी पेडणेकरांचा सवाल। केडीएमसीतील मनसेच्या 5 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक शिंदे समर्थक। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला नसता तर 4ही नगरसेवक शिंदेसोबत जाणार होते। नामुष्की टाळण्यासाठी मनसेचा शिवसेनेला पाठिंब्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंनी युती करून मनसेचा केसानं गळा कापला। शिंदेंच्या शिवसेनेच्या संतोष नलावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंची युती केल्याने मनसेचं नुकसान, नलावडेंची टीका। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात। मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर काल रात्री उशिरा मिलिंद नार्वेकरांच्याही भेटीला। लोकमान्य टिळकांनंतर महाराष्ट्राला लाभलेले दुसरे लोकमान्य नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरेच। संजय राऊतांचं विधान। रात्री 8:20 पुढारी न्यूजवर बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी विशेष। दावोसमधून कचरामुक्त मुंबईचा फडणवीसांचा संकल्प। इनोव्हेशन सिटीसाठी टाटा समूहाच्या प्रमुखांशी चर्चा। मुंबईचा पूर्णपणे विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 18 फेब्रुवारीला, तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 24 फेब्रुवारीला होण्याची शक्यता। ट्रेलर लॉन्चला उशीर झाल्यानं नाना पाटेकर संतापले। ओ रोमिओ